मोठी बातमी सध्या नाशिकमधून समोर येते। नाशिकच्या सातपूर परिसरात ध्रुवनगर इथं बिबट्या आढळून आलेला आहे। नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागरी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यानं मोठा गोंधळ उडालाय। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याची माहितीही सध्या समोर येते। तर सध्या जेसीबीच्या सहाय्याने या सगळ्या परिसरातील असलेली झाडझुडपही काढण्याचा प्रयत्न केला जातोय। या परिसरामध्ये ज्यावेळी नागरिकांना हा बिबट्या दिसला त्यानंतर मोठं गोंधळाचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालं। खरं तर या सगळ्या परिसरातील नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय। वन विभागाचे अधिकारी रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचलेली आणि त्यांच्याकडून आता बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर नाशिकच्या सातपूर परिसरातून आपण ही दृश्य पाहतोय। नाशिकच्या सातपूर परिसरात ध्रुवनगर इथं बिबट्या आढळून आलेला आहे। नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली। नागरी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये मोठा गोंधळाची स्थिती निर्माण झाली। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले। आता जेसीबीच्या सहाय्यानं या सगळ्या परिसरातील झाडझुडप बाजूला करून बिबट्या नेमका कुठे याचा शोध सध्या घेतला जातोय। मात्र हा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या सगळ्या परिसरात मोठी गर्दी केल्याचंही दिसून येतंय। तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बिबटे हे नागरी वस्तीत येत असल्यानं हा मुद्दा मोठ्या चर्चेत आला होता आणि आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। बिबट्या आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण काहीसं पसरलेलं आहे। रहिवासी एरिया परिसरामध्ये हा बिबट्या आल्यानं नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। तर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून सध्या या बिबट्याचा शोध हा घेतला जातोय। नागरी वस्तीत बिबट्या आल्यानं मोठी गोंधळाची स्थिती या सगळ्या परिसरात निर्माण झालेली आहे। तर काही वेळापूर्वी या सगळ्या परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसून आला होता आणि त्यानंतर तातडीनं वन विभागाला कळवण्यात आलं। वन विभाग त्याचबरोबर कर्मचारी हे या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्याकडून आता या बिबट्याचा शोध घेतला जातोय। ही दृश्य सध्या नाशिकच्या सातपूर परिसरातून समोर येत आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुवनगर भागामध्ये बिबट्या दिसून आला। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांच्याकडून आता या बिबट्याचा शोध सध्या घेतला जातोय। जेसीबीच्या सहाय्याने या सगळ्या परिसरात मोठी झाडी झुडपं दिसून येत आहेत। ही झाडी झुडपं हटवण्याचं काम हे केलं जातंय। रहिवासी भागामध्ये बिबट्या आढळल्यानं बिबट्या दिसल्यानं वन विभागासमोरही मोठी आव्हानात्मक स्थिती आहे, कारण नागरिकांनी हा बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचंही दिसून येतंय। तर सातत्यानं राज्यभरात बिबट्या हे नागरी वस्तीत येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमधून ही घटना समोर येते। नाशिकमध्ये बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे केलं जातंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्या दिसून आलाय। नागरी वस्तीत बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्येही मोठं भीतीचं वातावरण सध्या पसरल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत नाशिकच्या सातपूर परिसरातील। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या परिसराला आता नाकाबंदी करण्यात आलेली। या सगळ्या परिसरामध्ये बिबट्याचा शोध हा घेतला जातोय। मात्र नागरिकांमध्येही मोठं भीतीचं वातावरण पसरल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। बिबट्या नागरी वस्तीत आल्यानं नागरिकांमध्ये काहीशी खळबळ माजलेली आहे। या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं असल्यानं बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागासमोर मोठं आव्हान आहे।